नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यांना भोजन देऊन आपला 9 दिवसांचा उपवास सोडला जातो। शास्त्रानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कन्यांना भोजन देऊ शकता। तसेच नवमी आणि अष्टमी तिथीलाही हे भोजन दिले जाऊ शकते। जर तुम्हाला 9 कन्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही 3, 5 किंवा 7 कन्यांनाही भोजन देऊ शकता। कन्यांसोबत एका मुलालाही भोजन द्यावे असे सांगितले जाते। या मुलाला बटुक भैरव असेही म्हणतात। कन्या पूजनामध्ये 9 कन्यांना देवी दुर्गाचे 9 स्वरूप मानले जाते अशी मान्यता आहे। शास्त्रीय नियमानुसार कन्या पूजनासाठी 2 ते 10 वर्षांच्या कन्या असाव्यात। 2 वर्षांच्या मुलीला कुमारी म्हणतात। त्यांची पूजा केल्याने दुःख आणि गरिबी नाहीशी होते। 3 वर्षांची मुलगी त्रिमूर्ती मानली जाते। त्रिमूर्तीची उपासना केल्याने धन आणि धान्याचे आगमन होते आणि कुटुंबाचे कल्याण होते। 4 वर्षांची मुलगी कल्याणी मानली जाते। त्यांची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते। 5 वर्षांची मुलगी रोहिणी मानली जाते। त्यांची पूजा केल्याने रोगापासून मुक्ती मिळते। 6 वर्षांची मुलगी कालिका संबोधली जाते। तिची पूजा केल्याने ज्ञान आणि राजयोग प्राप्त होतो। 7 वर्षांची मुलगी चंडिका मानली जाते। त्यांची पूजा केल्याने ऐश्वर्य प्राप्त होते। 8 वर्षांच्या मुली शांभवी आहे। तिची पूजा केल्याने प्रसिद्धी मिळते। 9 वर्षांच्या मुलीला दुर्गा म्हणतात। त्यांच्या उपासनेने शत्रूवर विजय आणि असाध्य कामे सिद्ध होतात। 10 वर्षांच्या मुलीला सुभद्रा असं संबोधलं जातं। सुभद्राची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि आनंद मिळतो। जेव्हा कन्या तुमच्या घरात येतात तेव्हा सर्वात आधी तुम्ही स्वतःच्या हातांनी त्यांचे पाय धुवावेत। कन्यांना आई दुर्गाचे रूप मानून असे केल्याने देवी खूप प्रसन्न होते आणि भक्तावर तिची विशेष कृपा नेहमी राहते। कन्यांचे पाय धुतल्यावर त्यांच्या पायांना महावर किंवा आलता नक्की लावावी। हे शुभ मानले जाते आणि त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते। कन्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचे स्वागत करणे हे आदराचे प्रतीक आहे। नंतर त्यांना दिव्याने ओवाळून सुद्धा घेतले जाते। एक एक करून सर्व कन्यांचे असे पाय धुवून घ्यावेत। जेव्हा तुम्ही कन्यांचे हे पूजन करत असता तेव्हा कन्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असते। हे जे त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य असते ते स्मित हास्य तुम्हावरती माँ दुर्गेची जी अखंड कृपा आहे ते दर्शवून जाते। हे कन्यापूजन जेव्हा सुरू होते तेव्हा माझ्या लहानपणीचे क्षण काही मला आठवलेत। जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा असंच आम्हाला घरी बोलवायला यायचे की आज कन्यापूजन असणार आहे, अष्टमी निमित्त तुम्ही तुमच्या मुलीला आमच्या घरी पाठवा। आणि आज तो दिवस आला आहे जेव्हा या लहान मुलींना मी माझ्या बालस्वरूपात स्मरणात आणते आहे। त्या आठवणी खूप गोड क्षणांना उजाळा देत आहेत। जेव्हा एक प्रतिबिंब सगळं वेगळं बदललेलं आहे। त्यांच्या जागी त्यांची आपल्या जागी त्यांना पाहून ती जी निरागसता त्यांच्या चेहऱ्यावरती आहे ते कुतूहल, ती निरागसता खूप काही सांगून जाते। एक काळ असा होता जेव्हा आम्ही लहान होतो, आपण लहान होतो आणि मी त्यांच्या जागेवर होती। आज त्या जागेवरती ह्या छोट्या मुली आहेत। त्या क्षणातून आतापर्यंतचा हा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये गाठलेले टप्पे जे आहेत तेच एक आपलं स्त्रीपण आहे। त्या स्त्रीपणाची पूजा म्हणजेच माँ दुर्गेची पूजा। हे जी माँ दुर्गेची पूजा आहे ही त्या सर्व स्त्री शक्तींना प्रेरणादायी आहे। आज ज्या बालिका स्वरूप कन्या आपण ज्या पूजन करतो आहे ह्या आपण स्त्री शक्तीचे एक पूजन करत आहोत। जी स्त्री शक्ती या विश्वात आहे त्या स्त्री शक्तीचे आपण पूजन करतो। ती स्त्री शक्ती आपल्या पाठीशी नेहमी राहावे याचे आपण स्मरण करतो। ही स्त्री शक्ती तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी, तुमची बायको, तुमची आई, तुमची बहीण सगळ्या स्वरूपात तुमच्या पाठीशी असते। आमच्याकडेही ही एक स्त्री शक्ती आहे। ही छोटीशी स्त्री शक्ती आहे पण ती खूप भयंकर स्त्री शक्ती आहे। आमच्या या स्त्री शक्तीचे सुद्धा आम्ही व्यवस्थित पूजन केले आहे आणि आशीर्वाद घेतलेला आहे। इथे सर्व बालिकेंचे पूजन झाल्यानंतर आपल्या घरी जो विराजमान झालेले छोटा मुलगा आहे जो बटुक भैरवाच्या रूपात आपल्या घरी आलेला आहे त्याला विसरता कामा नये।
एका निरागसतेने तो सर्व काही बघत होता की सगळ्यांच्या पायांना हळद कुंकू लावलं जातं, सगळ्यांचे पाय धुतले जातात, मग माझेच का नाही, माझा नंबर कधी येणार, अशीही त्याच्या चेहऱ्यावरती कुतूहलता होती. त्या कुतूहलतेने तो आमच्याकडे बघत होता. कन्यापूजनच्या नंतर अशीच एक छोटीशी कन्या जी राहुलच्या मित्राची आहे, ती कन्या आमच्या घरी पधारली. ती सगळ्या कन्या गेल्यानंतर आली, पण तिचे स्वागत आम्ही असेच हसतमुखाने केले आणि तिनेही ही कुतूहलता निरागसता तिच्या चेहऱ्यावरती दाखवली. कसे असते ना बालपण, जे आपण अनुभवले आहे ते आज आपण डोळ्याने आपल्या समोर बघत आहोत. हाच असतो एक जीवनाचा प्रवास. तो आपल्याला एका प्रत्येक आयुष्याच्या वळणावर कळत जातो. आपल्या समोर येणारा प्रत्येक क्षण जो आपल्यासमोर आपल्या भूतकाळात आपण अनुभवलेला आहोत, आपण ज्याच्यातून निघून गेलेलो आहोत, तो जेव्हा समोर येतो, ते बालपण जेव्हा आपण पाहतो तेव्हा कळून येते की आयुष्य म्हणजे काय असते. आयुष्यात येणाऱ्या अशा प्रत्येक वळणावरती आई, दुर्गादेवी, महाशक्ती आपल्या सगळ्यांना बळ देव, ही एक मनोमन प्रार्थना आपण नेहमी करत असतो. या छोट्या कन्येसोबत तिचा भाऊसुद्धा आलेला होता. तोही बघा कसा शांत एकदम बसलेला आहे. याच्या आधी तो शांत नव्हता. जेव्हा पूजन करायचे होते तेव्हा तो शांत बसला आणि त्या निरागसतेने तो बघतोय की काय पूजन चाललेले आहे. तर त्याच्याही पायांना धुवून घेतलेले आहे. पायांना कुंकू लावून अक्षता घेतल्या आणि वाहून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याचीसुद्धा पूजन करून घेतले ओवाळून. तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हे स्मित हास्य खूप प्रसन्न वातावरण तयार करत होते. सर्व कन्यांचे पूजन झाल्यानंतर वेळ होती कन्यांना भोजन अर्पण करायची. तर त्यासाठी मी एक माझा व्लॉग तयार केलेला आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये आज जो काही नैवेद्य होता कन्यापूजनचा तयार केलेला, त्याच्यामध्ये प्रसादाचा शिरा, काही हलवा बोलतात, तर तो शिरा बनवलेला होता. माता राणीला, मा दुर्गेला आवडणारी काळ्या चण्याची भाजी बनवलेली होती. पुलाव बनवलेला होता. पुलाव जो या लहान कन्यांना, या छोट्या कन्यांना नक्कीच आवडेल असा होता. आणि त्यानंतर पुऱ्या होत्या त्याच्यासोबत, लोणचं आणि पापड. विशेषतः एक आवडणारा भाग म्हणजे जसं मी बोललेले की माझ्या हातचा जो पुलाव असतो, तो पुलाव लहान मुलामुलींना खूप आवडतो. आतापर्यंतचा माझा अनुभव आहे आणि असेच काहीसे इथे झाले. मुलींनी पुन्हा पुन्हा भात घेऊन मागून वगैरे खाल्लेलं आहे आणि हे जे त्यांचं म्हणजे जे आहे ते खूप बरं वाटत होतं की मुली पोटभर जेवत आहेत. हे छान वाटलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो भाव जो होता तोही खूप छान वाटत होता. इथे आमचा बटूक भैरव बघा त्याच्या बहिणीकडून खाऊन घेत आहे. पुऱ्यासुद्धा आणि भाजीसुद्धा खूप छान झालेली होती. सगळ्या कन्यांनी, सगळ्या बालिकेंनी मनसोक्त आनंद घेऊन जेवण केले. त्यानंतर पूजन आणि कन्याभोजन झाल्यानंतर सगळ्या कन्यांना आपण भेटवस्तू द्यायची. यामध्ये एक आख्यायिका आहे की लाल रंगाची चुनर द्यायची. मी इथे थोडासा बदल केला. जी आपण चुनर देतो ती काही वेळेला तशीच राहिलेली असते, त्यांच्याकडे पडून राहते, किंवा काही वापरात येणाऱ्या वस्तू द्यायच्या असं मी ठरवलं. त्यामुळे आजच्या या भेटवस्तूमध्ये खूप काही वापरण्याच्या वस्तू होत्या लहान मुलींसाठी. त्या वापरून त्यांचा वापर करू शकतात अशा काही वस्तू आम्ही चूज करून आणलेल्या होत्या. आणि जेव्हा ही त्यांच्या हातात भेटवस्तू आली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हे जे स्मितहास्य आहे ते बघूनही एक आनंद वाटला. कारण आपल्या घरात आलेल्या कन्यास्वरूपी ह्या दुर्गा माता ज्या आहेत त्या प्रसन्न मुखाने आपल्या घरात आहेत, वास्तव्य करत आहेत, हे आनंदमयी करणारं होतं. बटूक भैरवाचीलाही आम्ही भेटवस्तू दिली आणि त्याच्याकडून आशीर्वाद घेतलेला आहे. त्यानंतर जेव्हा ह्या कन्या निघायच्या असतात त्यावेळेस त्यांना तुम्ही एक पैसे स्वरूपसुद्धा तुम्ही त्यांना भेट द्यावी आणि त्याच्यासोबत एखादं फळ द्यावं. सफरचंद, डाळिंब किंवा केळी अशी तुम्ही फळ म्हणून भेट देऊ शकता. तर अशा प्रकारे कन्यांना ही मी भेट दिली आहे आणि सगळ्या कन्यांचे चरणस्पर्श करून घेतलेले आहेत. तर हे बघा, ज्या कन्या घरात बसलेल्या आहेत, कोणी घाईघाईमध्ये नाही आहेत किंवा कंटाळलेल्यासुद्धा नाही आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर ते स्मित हास्य आहे. तर सगळ्या कन्या जेव्हा जेवून
पोटभर जेवून बसलेल्या आहेत आणि आनंदमयी वातावरणात आहेत, तर हे खूप बरं वाटत होतं. आणि हे जे अष्टमीचे पूजन झालेलं आहे ते कुठेतरी सफलतापूर्वक झालेलं आहे याचं मनोमन एक समाधान मिळत होतं आणि हे समाधान अवर्णनीय आहे. त्यामुळे असे काही जे आपल्या आयुष्यात आपण म्हणजे छोटे मोठे सणवार जे आपण सेलिब्रेट करतो ते आपल्याला खूप वेगळ्या प्रकारचे वातावरण देते आणि खूप वेगळ्या प्रकारचा आनंद देतो. जेव्हा कन्या आपल्या घरातून निघतात तेव्हा त्यांना तुम्ही दरवाजापर्यंत सोडायला नक्की जा, कारण त्यांचा तो जो हसणारा चेहरा आहे तो नक्की पहा. एक तुमच्या मनात खरंच सांगते एक शांततापूर्वक झोप लागते. आणि हा एक आम्ही आमच्या कन्येचा फोटो काढलेला आहे माता रानीच्या स्वरूपात. जोर से बोलो जय माता दी, जय माता दी, जय माता दी.